उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना घामोळ्यापासून कसे वाचवणार? तर पालकांसाठी या काही टिप्स. लहान मुलांनाच घामोळ्या का जास्त प्रमाणात होतात? तर घामोळ्या म्हणजे प्रिकली हीट रॅश कशामुळे होते? तर जेव्हा स्वेट ग्लँड्स म्हणजेच घामाच्या ग्रंथी ह्या जेव्हा ब्लॉक होतात, त्यावेळेस मुलांना घामोळ्या येतात. लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात घामोळ्या का येतात? लहान मुलांच्या स्वेट ग्लँड्स हे इमॅच्युअर असतात. त्यामुळे त्या लवकर ब्लॉक होतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये हीट रॅश लवकर होते. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मुलांना टाईट कपडे घालतो किंवा ओव्हर क्लोथिंग करतो किंवा एखादी क्रीम किंवा ऑइल बाळाच्या त्वचेवर जास्त प्रमाणात असेल, तर अशा वेळेस पण मुलांना घामोळ्या येतात. मग घामोळ्या होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे रूमचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. त्यासाठी लहान मुलांच्या रूममध्ये पण तुम्ही एसी, फॅन, कूलर वापरू शकता. एसी, फॅन, कूलर यूज करताना तुम्ही एक गोष्टीची काळजी घ्यायची की मुलांच्या चेहऱ्यावर त्याचा फ्लो डायरेक्टली नाही आला पाहिजे. रूम व्हेंटिलेटेड असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लॉथिंग. मुलांना कपडे घालताना सुती कॉटनचे कपडे घाला. टाईट किंवा सिंथेटिक किंवा पॉलिस्टर कपडे घालणं टाळा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मुलांना बाहेर घेऊन जाणं टाळा. जर या वेळेमध्ये मुलांना तुम्ही बाहेर घेऊन जात असाल, तर 6 महिन्यांपेक्षा लहान मुलांमध्ये कॅप, हॅट किंवा स्ट्रोलर हुड वापरू शकता, जेणेकरून त्यांचं उन्हापासून प्रोटेक्शन होईल. आणि जे मुलं 6 महिन्यांपेक्षा मोठे असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन हे मिनरल बेस्ड असलं पाहिजे, SPF 50 असलं पाहिजे आणि सनस्क्रीनवर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन. तर आता बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो, की मॅम उन्हाळा खूप आहे, तर 6 महिन्यांपेक्षा लहान बाळ जरी असेल, तर त्याला पाणी पाजलं पाहिजे का? तर नाही. जरी तापमान खूप वाढलेलं आहे, तरी पण 6 महिन्यापेक्षा लहान मुलांना तुम्ही फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग करा किंवा फॉर्म्युला जे तुम्ही फीडिंग देताय ते फ्रिक्वेंट फीडिंग करा, जेणेकरून मुलांचं हायड्रेशन मेंटेन राहील. 6 महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये तुम्ही रिपीटेडली त्यांना पाणी पाजू शकता. नारळ पाणी, ताक याही गोष्टी देऊ शकता. आणि मुलांमध्ये डिहायड्रेशन होत नाही ना, हे वेळोवेळी चेक करा. त्यासाठी मुलांचा युरिन कलर म्हणजे खूप जास्त पिवळी होत नाहीये ना किंवा फ्रिक्वेंट होत आहे का, हे तुम्ही चेक करा. जर नवजात बाळ असेल, तर त्यांनी 24 तासात कमीत कमी 7 ते 8 वेळेस केली पाहिजे. तसेच बाळाला जर ताप येत असेल, तर तो डिहायड्रेशन फीवर पण असू शकतो. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क करा. जर घामोळ्या आलेल्या असतील, तर मुलांना ट्रीटमेंट काय करणार? सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 टाईम मुलांना अंघोळ घाला. तसेच सुती कॉटनचा कपडा ओला करून तुम्ही बाळाचे अंग पण पुसून घेऊ शकता. घामोळ्या ह्या मुलांच्या त्वचेला खूप इरिटेट करतात. मुलांच्या त्वचेची आग होते. म्हणून तुम्ही बाळाला ॲलोवेरा बेस्ड क्रीम लावू शकता आणि बाळाला कॅलामेन बेस्ड लोशनही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर घामोळ्या येऊ नये म्हणून पावडर लावत असाल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांना घामोळ्यासाठी पावडर वापरू नका. पावडरमुळे बाळाच्या घामोळ्याच्या ग्रंथी अजून ब्लॉक होतात आणि घामोळ्या बऱ्या व्हायच्या ऐवजी त्या वाढतात. आणि मुलांना खूप हार्श सोप पण वापरू नका, जेणेकरून त्यांची स्किन अजून ड्राय होईल आणि इरिटेशन जास्त होईल. मुलांना माइल्ड सोप, पीएच बॅलन्स सोप वापरा. आणि घामोळ्या खूप इरिटेट करतात, तर मुलं ते स्क्रॅच करतात. त्यामुळे मुलांची नखही वेळोवेळी कापा. लहान बाळांना मालिशसाठी मोहरी किंवा इतर कोणते तेल वापरू नका, तर तुम्ही सिंपल पॅराशूटचं कोकोनट ऑइल वापरू शकता. उन्हाळ्यामध्ये बाळासाठी कोकोनट ऑइल चांगलं आहे. थँक